28 जुलै 2025 रोजी श्रावण महिन्यातला पहिला श्रावणी सोमवार आलेला आहे। पहिल्या श्रावणी सोमवारची पहिली शिवामुठ ही तांदूळ आहे। शिवलिंगावरती आपल्याला पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची शिवामुठ अर्पण करायची आहे। तांदूळ अर्पण करत असताना आपल्याला अखंड तांदूळ घ्यायचा आहे। तुटले फुटलेला तांदूळ शिवलिंगावरती आपल्याला शिवामुठीसाठी अर्पण करायचा नाही। त्यानंतर शिवामुठ 3 वेळा आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे। शिवलिंगावरती शिवामुठ अर्पण करत असताना तांदूळ हे कोरडे आपल्याला अर्पण करायचे नाहीत, म्हणजे त्यामध्ये थोडेसे पाणी मिक्स करायचे आहे आणि अशी शिवामुठ आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायची आहे। त्यानंतर शिवलिंगावरती शिवामुठ अर्पण करत असताना उजव्या हातामध्ये आपल्याला शिवामुठ म्हणजेच मुठभर धान्य घ्यायचे आहे आणि अंगठ्याचा भाग वरच्या साईडला करून करंगळीचा भाग खालच्या साईडला करून अशी शिवामुठ आपल्याला थोडी थोडी करत शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे। अर्पण करत असताना आपल्याला 2 मंत्र आहेत, तर ते मंत्र तुम्हाला म्हणायचे आहे। दोन्हीपैकी कोणताही एक मंत्र तुम्ही म्हणू शकता। मंत्र असा आहे की शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा, शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा, माझी इच्छा पूर्ण करा महादेवा, असा पहिला मंत्र आहे। तर पहिली शिवामुठ अर्पण करत असताना तुम्हाला हा पहिला मंत्र म्हणायचा आहे, किंवा मग दुसरा मंत्र शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा, सासू सासरा दिरा भावा नंदा जावा भ्रतारा नावडतीची आवडती करारे महादेवा, हा दुसरा मंत्र आहे। तर पहिली शिवामुठ अर्पण करत असताना तुम्ही या दोन्हीपैकी कोणताही एक मंत्र म्हणू शकता। त्यानंतर दुसरी शिवामुठ अर्पण करत असताना उजव्या हातामध्ये मुठभर तांदळाची शिवामुठ घ्यायची आहे आणि अंगठ्याचा भाग वरच्या बाजूला करून करंगळीचा भाग खालच्या साईडला करून थोडे थोडे करत शिवलिंगावरती ही शिवामुठ आपल्याला अर्पण करायची आहे। शिवामुठ अर्पण करत असताना दोन्हीपैकी कोणताही एक मंत्र, पहिला मंत्र शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा, माझी इच्छा पूर्ण करा महादेवा, असा हा पहिला मंत्र। त्याचबरोबर दुसरा मंत्र शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा, सासू सासरा दिरा भावा नंदा जावा भ्रतारा नावडतीची आवडती करारे महादेवा, तर असा हा दुसरा मंत्र आपल्याला दोन्हीपैकी कोणताही एक मंत्र म्हणत अशा प्रकारे शिवामुठ अर्पण करायचे आहे। त्यानंतर तिसरा वेळेस अशाच प्रकारे आपल्या उजव्या हातामध्ये जे आपण भिजवलेले तांदूळ आहेत, तर ते तांदूळ मुठभर तांदूळ घ्यायचे आहे आणि शिवलिंगावरती अंगठ्याचा भाग वरच्या साईडला करून करंगळीचा भाग खालच्या साईडला करून शिवलिंगावरती अशा प्रकारे आपल्याला या दोन्हीपैकी कोणताही एक मंत्र म्हणत शिवलिंगावरती शिवामुठ अर्पण करायचे आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी या पूजेची उत्तर पूजा आपल्याला करायची आहे। उत्तर पूजा झाल्यानंतर जे आपण अर्पण केलेली ही शिवामुठ आहे, तर ती आपल्याला आपल्या घराच्या आजूबाजूला पशुपक्षी असतील किंवा मग जनावरे असतील, तर तिथे आपल्याला त्यांना